धारा बाबा माझा नसताना कुठं वाढून ठेवायचे मला तू सांग. काय गरज पडली होती का? काय गरज पडली होती का? म्हणजे झाला ना उद्योग. सहज लात मारली त्याला काय आता मला काय अरे माहिती. पण मला एक सांग तू, कुत्र्याला लात हाणण्यापेक्षा मला हाणली असती तर काय मी चावलो असतो का? अरे ते कुत्र एवढं तरी डोक्यात ठेवीत जा काहीतरी, काय गोष्टी. कुणाला लात हाणावा, काय करावा, कुठं हाणावा, का चलतं म्हणून कुठं बी धोपटायचं. अरे त्या कुत्र्याने देव नाही सोडलेली तर तू कोणच्या झाडाचा पाला. म्हणजे माझी चुकी झाली का मी लात मारून? वा चुकी झाली म्हणजे मग त्याने मोकार तोडलं काय तिथं? आले ना इंजेक्शन घ्यायची पाळी. आता किती इंजेक्शन आहेत माहिती का तुला? किती? 32 इंजेक्शन घ्यावं ओय लागतं. बाबा मी नाही घेणार 32 मोकार नाही ती. ना आपण पण नाही उद्या घेणार. पिसाळी म्हणजे मग काय करणार? मी पिसाळन काय? त्याचं काय सांगावा. चांगला उद्योग वाढून ठेवला ना तो. मी आपण नाही घेणार 32. तेवढे इंजेक्शनाचं लक्षात राहू दे. इंजेक्शनाचं लक्ष हा या का हुकता कामा नाही. डॉक्टरने मला हळूच सांगितलंय. म्हणलं ह्या बाईसाठी उपयोग होणार नाही. म्हणजे सगळे नाही घेतले तर बाईसाठी उद्या कुत्रा जाऊ शकतो नाही तर बाईचा बी काय भरोसा नाही. म्हणजे मी मरण होय. त्याच काय म्हणजे ती इंजेक्शन नका हुकू म्हणलं, एवढं सांगितलं. हे बाबा म्हणलं एक इंजेक्शन हुकून देणार नाही. तुम्ही ध्यानात ठेवा काय इंजेक्शन आधी साडात जायचं आणि त्याला काय 32 होस तर काय हे नाही करायचं. किती झाले ते ध्यानात हा ठेवा नाही ना. दे ना, ठेवतो मी, तू नको काळजी नाही करू. मग मी मेले तर तुम्हाला बायको नाही परत हा ना, आता कोण देईन मला? या वयात ती बी महत्वाची. काय आता जपावाच लागणार आहे. मला एवढी आता देते का बायको? हे तुम्हाला बायको नाही परत मी नसल्यावर. बरं आता एक काम करतो मी, ऐक. लेखा सोनाला सांगतो बाबा असं असं झालंय, निदान ती तरी आपल्याला भाकरी देते ना. हा ना. आता काय तुला भाकरी ती येतात काय येते? नाही नाही ना. लात मारताना नाही काय वाटलं असं? अशी आता जशी लाज ती तशी अशी मारली. हा अशी मारली. आता ती कुत्र मोकार नाही चावलेलं, चांगली खाऊन लात टाकलेली आहे त्याला. तू आता इथंच बसते का काय करते? नाही मी इथंच बसते. मी येतो तुम्ही त्याला तेवढं सांग, बाजार आणलेला बी त्यांना देऊन टाकतो, जाऊ दे. हा आता काय तुला काय येणार नाही. आता कायच महिना 2 महिने हालत ती जागेवर. त्यातले आंबे घरात काढून ठेवा. ती जमन काय खायला मग त्याच्या? मला वाटलं आता काय नाही जमत. काय आहो हलकटपणा. बरं ठेवतो मी, त्यांना सांगतो. हा सांगा ना पटकन. सकाळी खाल्लं होतं काय कुत्र्याला लात घालायची आधी काही हा स्वयंपाक असं ना मग आजच्या पुरता का संध्याकाळी? नाही संध्याकाळच्या करायला लावा. तशी तुला लय मोठी आवाज. बरं झालं वाढून ठेवलंय आता. हम्म. मी आलो सांगून, हा बसलंय दारपड नको करू. कुत्रा आलं तर त्याला काय म्हणू नको. नाही हा इकडला लात काय नाही म्हणजे इकडल्या पाय दाखवते त्याला. 32 दुने किती होत्या? मला नाही माहिती. हा मग 64 घ्यायची असली तर इकडची लात त्याला घाल. 64 होतात का 32? हा मग अजून पाड मोजू का? हाताने आणायचे का नको पलीकड? नको. नाही ना, मग येतो सांगून तेवढं. हा पटकन या, करमत नाही मला. अरे पांडा, ए पांडा, काय झालं दादा? काय करतो घरात? काय नाही हाय बसलो. काय झालं? अरे पाहिलं लय कुठं केला तिने. काय झालं? अरे तिच्या पायाला चावलंय कुत्र. काय? हा कुत्र चावलं. अहो तुम्हाला सांगू का बाबा? हा. कुत्र चावलं. कुत्र बघूनच चावते माणसाला राईट. अरे बघून काय हिने लाद घातली त्या कुत्र्याला. एक कोटानं वाढून ठेवलाय का तिने? त्याच्यामुळे चावलंय कुत्र. आणि डॉक्टरने सांगितलं 32 इंजेक्शन घे. काय? हा अहो 7 नाही, इंजेक्शन एवढं नाही. असतात आता कमी झालं. नाही नाही मग निमी केली ना त्याच्यातली. 7 असतात फक्त. हिला मोकारी सांगितले 32 सांगितले. जाऊ दे त्यांची- परत त्या कुत्र्याच्या तुम्ही मुद्दाम सांगितलं का? मुद्दाम सांगितले. हिला का माहिती अहो, काय पण ते तुम्ही त्यांच्या कशाला तिला कायला त्यांच्या भाऊबंदकीत जायचं होतं. काय गरज होती? हा त्यांचं झालं आणि होतं. गेली तर गेली, गप्प बसायचं ना. लाद घातली तिने. जरा थोडंसं. अरे काय ते एवढं असं कुठं? बरं आता मला पांडा सांग, मग आता? कुत्र्यानी देव तरी सोडलेत का? हम्म. मग हे काय देव होता का हिला लाद घालायला? धरलं कुत्र्याने बाईन, बाकीचं काय केलंय? त्यांना काय कळतं? या तोय आईला कवा सुधरण ती सुधर रे बाबा. वय गेलं पण सोयला नाही आली. मग चालता लात आणि आणि मग काय आहे? आता मी काय म्हणते, इंजेक्शन देऊन आणलंय का? म्हणजे हा, दवाखान्यात नेऊन इंजेक्शन- पट्टी बिट्टी केवढं चावलं? किती चावले? अरे जास्त आहे ते का? की असं आईतच धरलंय रापकुनी. अरे देवा, हा दात शिरलाय काय का? नाही, दात शिरले, हलवायला दोन पायाला चार दात धरणार लागले. ना ते. असं लचका बिचका नाही ना तोडला? नाही लाचका नाहीत वाढलेला, नुसते दात लागलेली आहेत. हा, हा. त्याच्यामुळे ना आता काय करावं लागेल, एक काम कर हो. ह्यो म्या इकडे गावात काय म्हणते लोक मी बाजार आणलाय एवढा आहे ना. आता एवढे उपकार करा बाबा. स्वयंपाक आहे ना संध्याकाळचा देत जा आता जरा 4-2 दिवस. अहो, साहेब आता काय करावंच हे लागेल. बघा, नाही पण आता कुत्र चावलंय म्हणल्यावर आता त्यांना तेलकट नाही तिखटाचं, का? तेलकट नाही नाही याचं तुला असं काही- ह्यो मी इथं जेवण तिच्या पुरताच आणि जा तुला कसा द्यायचा तसा दे. आता तर ताब्यात आली ना तो या. हा. तुला काय करायची? तुला काय? पुढे पुढे मीठ टाक नाही ते टाकू नको. आता पहिले कसं लय आहे माहिती का? हा पहिलं जसं आता मला त्रास दिला होता का? त्याचा कसूर घे आता त्याचा काढून. कुसूर काढणार तुला काय मी. करायची?
हा आणि वरून म्हणायचं डॉक्टरनी तसंच खायला सांगितलं. हा, मग तसंच तर म्हणणार हा, आहे. देऊ ना. आहे ते पत्ते पाळावं लागतात आणि नाही तुझं खरं लागलं ना मी आहे ना. हा. हा बाबांनी असंच हा, सांगितलंय बाबा. पथ्य संपलं विषय. पाळावीच लागतात, सांगावं पाळावंच लागेल ना. तिघांनी सांगायचं. तिला बरंच पाळायला लाव पांडा. हा. तिची चिरली पाहिजे रे या कुत्र्यात कमीत त्याला तर कमी. मला तर वाटतं तिला काहीच नाही म्हणजे डॉक्टरने सांगितलं बाबा असं झाडपाला खाऊन जगायचं. बरं ऐका ना, इंजेक्शन घेतलं का नीट? हा, बघा आता. डॉक्टर मारला नाही ना? नाही ना मारी ती काय दरावं लागली आणि- एकदम मोठ्याने ओरडत होती. सगळे इंजेक्शन द्यावं लागते नाही तर पिसळण. नाही सगळी देऊन 7 देऊ. हा मी म्हणलं 32 घ्यायच्या 32. निमित्त त्या बांधल्याच्या पुढे निम्या आधारली. हा, डॉक्टरला नाही ना लादबीत मारायची दुसरी नाही, दुसरा पाय आता नाही. वरून मला म्हणलं अरे मी पांडाला त्यांना सांगून येतो. आणि निघताना काय म्हणते परत शापायाने हाणू का? म्हणलं अरे 32 जुने किती होते तुला माहिती का? तेव्हा गप्प बसली ती. नाही तर कशाची म्हणलं तुम्हाला परत नाही उद्या वाढावी. असर व्हायला लागला असेल आपलं लवकर बाकीचे इंजेक्शन देऊन घ्या. नाही देऊ ना. कारण लगेच मी ना नाही, नाही, एक दिसाड म्हणलं की दिवसाचा रोजच time मी येतो. असतो, एक दिवस आड असतं इंजेक्शन. बरं एक काम करतो स्वयंपाक कर. हा, हा चालतंय. बरं काय होईल तिला गोळ्या बरं, द्यावा ऐका ना, लागते. मग तुम्हाला काय चमचमीत करते हा काय माहिती तुला आहे करायची आपल्याला? तसं कर बाबा. आणि त्यांना आहे ना बरोबर असं हा. ना, त्यांना द्यायचंच नाही लय असं म्हणजे लय आळणी तेलाचं. काहीतरी असं त्याला बनवते तेलाची तर उग नॉर्मल दार तेल तर नसतं ते. मुळीच नाही जमणार म्हणा तेलाचं विशेष नका काहीतरी घेऊ. आळणी आपलं बनवते. हा काय जसं तुला घे तुला आलाय चान्स तर असा चान्स सोनाला मग काय, येतच आता नाही काय सोडणार आहे काय का? या असं दुखण्या आता पाण्यातच नाही येतो. सोडणार. हा सोड नको. सगळं बरं पांडात चालू का नाही परत उद्या वाढून ठेवेन नाही, बाबा नाही. काय नसताना कुठं नाही ती. आता कसं कुत्रं मला आहे चावलंय. ना, हा, मग सगळं आठवते पहिलं कसं मला त्रास दिलेला आहे. आता एकदम मी बरोबर आहे ना तुला कसं- संधी आली असं, आता. हा, कुसूर काढते सगळं. मी काय नाही म्हणेन मी तुला काहीच नाही म्हणणार तुला काय करायचं कर. चालते. हा बरं झालं पण मला तर पार कंट्रोलच आता नव्हता. शेजारी पाजारीची म्हणते ना, कुत्र्याला चावली का कुत्रा चावली हिला काय कळाना काय माहिती. पायाने लातने आणते. हा? हा, चालतंय चला मग मी करते स्वयंपाक. आई हा आहे का बरा पाय तुमचा? हा ना बरं आहे. पण कुत्र्याला कशाला चावायचं तो? ए पांड्या मंदावला काय मी कशाला कुत्र्याला चावू? आता काय असं कळलं मला कळलं आम्हाला. म्हणजे कुत्र्याचं तुझं काही भांडणं झाली हा. आणि तूच कुत्र्याला मी काय चावली. कुत्रा बित्राला भांडणं कराय कुत्र्यावर? बरं काय ऐका ना मी आई? काय म्हणते. मला तर असं कळलंय का ते कुत्रच मेलं. काय नाही काय नाही मला कुत्र. पीस झालं ती ते आपलं तुम्ही चावलं मेलं. वाटतं म्हणजे नाही ते तुम्हाला चावून ते विष पसरलं का काही त्याच्या हा. अंगात काय माहित तेच मेलं. म्हणजे माणसाचं मी विचार दिसले काय तसं नाही. नागिन बिगिन आहे काय तुला मी? सांगता येतं नाही, का नाही, तसं नाही. आई माणसाचं विष लय बेकार असतो. हा का? मग मग तू काय विचार अहो, करायचा ना. हे बघा सगळ्यात विषारी प्राणी आहे ना हा पण मी माणूस नाही आहे. चावले का आता कुत्र्याला कुत्र मला चावलंय मग माझ्या विष कस काय त्याला लागन? अहो आई काय झालंय आम्हालाच काय माहिती माहिती का सगळ्यात विषारी जो प्राणी आहे, तो आहे तिचं लय चावलंय माणूस. तू. तिथंच आहे काय आई? नको लावे. मला नव्हतं माहिती. हे खावं लागतं बरं का काँग्रेस आपलं काँग्रेस आणि ती कडू पाला आणि ते नसतं का हा हा ते खावं हे लागतं. बघा आता तुम्हाला एक सांगते. आता तुम्हाला आहे ना असं तुपकट तेलकट हा. मसालेदार तळलेलं अजिबात खायचं नाही. 6 महिने ए मला नाही जमणार. ए, पाळावं लागतं ती. डॉक्टरांनी सांगितलंय पाळावंच लागतं नाही तर मग नाही नाही ते नाही म्हणले मला तसं काही. ऐका ते जर खाल्लं तर तुम्ही पण पिसळाल. हा मग हा आणि मग पिसाळलं ना बांधून ठेवत्यात हा. नाही तर येड्याच्या इस्पितळात मध्ये घालतात. नाही नाही पण ते पहिलं पिसळलेलं कळणार नाही. ते आपण असं इथं तिथं जे कोण दिसल का रस्त्यावर त्याला चावत सुटणार. हा, पहिलं तुला चावण हा. घरात असतील तू. आता त्यांना घरात घेणारच कोण आहे? त्या इथंच आता बसून राहणार. इथंच त्यांना मी ताट देणार. हा असं आहे आता. असं लय टेन्शन घ्यायचं नाही हा. आपलं टेन्शन घेऊ नका मी आहे ना. अहो मी तुम्हाला मस्त पैकी जे पथ्य पाण्याचं असतं का ते खाऊ घालणार. आणि ते कुत्र मेलं ती कुत्र आता मेलं घ्या बघा. काय मेलं ती कुत्र कस काय? मारलं त्याला गावातल्यांनी चावते म्हणलं गावातल्यांनी मारलं मी हा. म्हणलं का कसं काय मेलं मी टेन्शन आलं ना मला. उद्या परत बघितलं तुला तुम्हाला तर का बरं टेन्शन आलं? मग ते कमून मेलं त्याच आता त्याच बिचाराला लात तुम्ही तर मारली नाही ना त्याला. खरंच नाही चावल्या. ए नाही, नाही माझी- तुम्ही म्हणताय मला टेन्शन आलं ते तिला कसं काय लात गेलं? अगं मग मारलं. बरोबर आहे ना, लात मारली होती ना मी म्हणलं त्याने मेलं का लात मारली. जेवारी लागली लात मरलं जागेवरती तुला जाता जाता चावलं फक्त असं मला वाटत नाही ती मारलं गावकऱ्यांनी सांगते मरते नेमकं तू तू काळजी- खरं बोलतोय का खोटं बोलतोय? आता खरं होय हो, खरंय आता जे ऐकलंय जे लोक बोलतात तेच बोलतोय आम्ही. सगळ्या लोकांचं तेच म्हणणं आहे का त्या बाईने अशी लात मारली त्याला का त्याच्या जीवारी लागली म्हणून ते मेलं. अगं बाई ते मला चावत होत मी लात मारल्यावर चावलंय ते मग काय काय मरण. पण ते मला माझा गैरसमज झाला. मी गावकऱ्यांना सगळ्या गावकऱ्यांना सांगते अहो तसं नाही लात मारल्यावर कोणतं कुत्र मरतं का? मग मी त्यांना हे सांगितलं का अहो आमच्या सासूबाई चावल्या असतील त्याला म्हणून ते मेलं. पण तुला त्या कुत्र्याला लात मारायची हा. काय वाढवली का काय? असं
मला. पिसाळली तोच माझ्या आधी. आता तुम्ही सांगा लात मारल्यावर कुठं मरतय का माणूस? अरे ते हिला जीव बिव घातलं की नाही? काय त्या जेव घातले दुखावरच्या खापल्या काढून राहिले दोघ जण येऊन माझ्या. जेवायचं नाही, तेलकट तुपाट तसलं खायचं नाही. अरे बाबा आता तिचं लय राडा, तिला मटणाशिवाय तर जमत नाही. 6 महिने डॉक्टरनी ती त्याच्याकडे बघायला सुद्धा नाही सांगितलं हिला. नाही नाही आता लय अवघड झालंय आता. नाही आता. पण तुला काय तरस होता त्या कुत्र्याचा? त्या कुत्र्याला लाथ आणली, काय तरस होता का त्याचा? टाइमपास होता हिच्याकडे. अरे काय तू काय कार्यक्रम तिला वाटलं माझं लय वजन आहे, कुठं मी चालन. नशीब. मला तू सांग एखादी लात मला घालायची हिने. हा. मी काय चावलो असतो का? तुला घातली असती तर तू चावला असता का? काय मागच्या जन्मीचा काय राग होता का तुमचा? हा कायचा मग कुत्र्याचा आणि लाथ तुझा? काय आणली का? काय लाथ आणली? काय ती तुझ्या पाण्यात चुलीला- टाकला बिंगला का काय? मग लो आता तुला थांबते म्हणल्यावर मी तरी कोणचा नीटी? हिचं काय झालंय, जिथं तिथं दादागिरी. हा. हिला वाटलं ही बी मला बीन, ती म्हणलं असं ना अशी रोज वाट लावी तू. हे बघा सासूबाई, आता तुम्हाला एक सांगते, आता कुत्र चावलंय ह्याच्यात तनतन करायची नाही. तुम्ही जर असं तनतन केली, चिडचिड केली, तुम्हाला पिसळणार तुम्ही लगेच. काय हा पिसळणार तुम्ही. म्हणजे ती आपल्याला चावून काय? हा मग तुम्हाला तर पहिल्यांदा चावून. अयो, मग साखळी आणावं लागेल. हा मोठं ए अरे तुम्ही काही लांचा ना काही विचार करू भंगलेल्या उठा खायला करा मला वा. अहो, खरं खायला कर बरं का? एक काम कर ना, हा आता स्वयंपाकाचं बघ तिच्या. हा चालेल. बेगर तेलाचं तूप बीप काय नाही नाही टाकायचं. काहीच हा. नाही. बरं मग काय असं रोटी. एकदम आडणी एकदम हा, बस, काहीतरी, बस. फार जास्त हा. मीठ नाही, पाणी तेल टाकून नाही, आणलीस. पाणी टाकून. बाकी- जमन का? चालतंय, जमन का? चालतंय. हा? नाही नाही, मग आता तेल नाही वापरायचं, मिरची नाही त्याच्यात, मसाला नाही. तसंच लय पथ्य सांगितलंय असतं. डॉक्टरनी बरंच लई. हा. आणि मी ना तिकडे चिकन, तुमच्या मटण काही नाही. तिकडे माहेर आहे, सांगून ठेवलंय याच्यात बेठा आहे. काय त्यांना म्हणलं सांगितलं? काय आणू नका, पैसे पाठवून द्या फक्त फोन पे वर तात्याच्या. हा. हा. मग आम्ही घेतो काय घ्यायची आपल्याला त्याचं दवाखान्यात. काय आहे, ते काय तुला तुम्हाला खायचं नाही? भेटायला आले तर ते उगाच काहीतरी गोड आणणार तुम्हाला खाऊ काहीतरी आपलं आता आजारी म्हणून ते तसलं नाही कुत्र्याने एकच चालायचं. नंबर काम केलंय गाड्या. गेली 1 लाख पण कुत्र्यानी 6 महिने बघायला लावले. बरं चालतंय चला. तोंड बघ. अहो, तुम्ही कुठं चालल्या इथं बसा तरी आता. काय गोड नाही गेली का? आमच्या गाव होती का? त्याच्यातून रक्त येईल बडबडा हा, खाली. तिचं पाय वर हा. जेलून धरा. इथं इथं किती असं लागेल? ठेवा, हलवू नका जास्त. सोडू आणि नको. इथंच बसून राहायचं आता. मी आणते जेवायला तुम्हाला करून. हा, त्या काळजी घे जा. पण काय होते वाचून पडलं होतं तुला? हा. कुत्र्याला तू चावली असती तरी एक येळेला बरं पडलं अहो, असतं. काय मन काय नाही मकर गावती, हे मकर पोरात तसलंच बोलतायत मी तुम्ही, काय तसलंच नाही बोलताय. मग कर उद्या वाढायचे. माझ्या डोक्याला कमी टेन्शन आलं का आता ही? कायचं? आता तुला नुसती पाण्यावर भाकर खावा लागेल. हा. तू कसलं भारी मधून खात होती. पाण्यावर मग आता इलाज नाही त्याला. त्याला तेल नाही लागत, काय नाही, खावं नाही लागत. लय मीठ पथ्य तर त्याला. टाकायचं नाही सांगितलं. मला चावलं तुला होतं. म्हणले चवीपुरतं उलस टाका. काय करणार याच्या आता कसं पलीकडे? काय जमायचं? दोघांचं झालं का? ती मला काय सांग भाकर काय ती बघ आणि निघा. म्हणजे नाही का काय? तुम्ही दोघ जण चांगलं हाला सांगितलं. पाणी पाळल्याशिवाय तू बरी होणार नाही. ओ मी बघ ना तुम्ही जा ना. काय मला तर इथून पायी जाऊ शकतो. माझा तोडून काढू दे तुम्ही ना टेन्शन घेऊ तुम्ही जा. मला लई टेन्शन यायला लागलंय. हा, बघा तात्या आहे ना, तात्या कालच्या पुढची पासून पिऊन येऊ का? येता का? तुझ्या टेन्शन मुळे तात्या आहे ना जेवणा कालच्या पासून. दावती जा ना तुम्ही. काय सांगतो तात्या जेवणा कालच्या पासून. कालच्या पासून फक्त 2-3 टाइम खाल्लं रे. मला याच्या पलीकडे जेवण नाही, सुद्धा नाही. झालं बाई. नाही. अजिबात गेलं नाही. अहो मी खरं तुमच्या बोलण्याने पिसळण कुत्रा चावले नाही पिसळायचे. अरे कालच्या धरून 5-6 बाऱ्याच पाणी पिलो. आणि आम्ही ना 2दा हॉटेलला जाऊन आलोय दोघ जण. एवढं टेन्शन. लय टेन्शन. पांड्याला म्हणलं 4-5 वडापाव तू आणि- खा, 5-6 मी खातो, 11 वडापाव तू आणि खा. तळलेली मिरची खाल्ली त्याच्याबरोबर. त्याच्या बरं काहीच नाही दुसरं. झालं का? मरणाचं टेन्शन आहे. एक वाटत अहो जा ना. जा अशी धाव तू अशी एका जागेवर राहणार. आता. तुला आहे ना त्याला डबा लावून दे. जा पाय. काय नसते दावत आहे. अगं निशा कुठे चालली? काय नाही बाई, चालले होते रानात. बरं ऐक ना. हा बोल. आज काय ना स्वयंपाक करू नको संध्याकाळचा. का बरं? अगं माझ्या घरी ना सवाशणी आहेत. सवासनी तर हा हा का? बर येते रे मग. येशील ना? पण कशाच्यात? अगं आता काय सांगते तुला. काय झालं? मी आहे ना देवाला नवस केला होता. हम्म. माझ्या सासूला जर कुत्र चावलं, ते नाही का पिसळलेलं कुत्र गावात फिरत होतं, ते जर माझ्या सासूला चावलं तर मी सवाशणी घालून म्हणजे चावलंच पाहिजे असं. मग चावलं का? अगं चावलं काय, आता माझी सासू काही कमी आहे का? नाही ते त्या कुत्र्याने बिचाऱ्याने हिला काहीच केलं नव्हतं. ते पिसळलंय. ते मग साऱ्या गावातल्या पोरांना, बायांना, माणसांना चावत होतं. पण हिच्यापाशी काहीच केलं नव्हतं त्यांनी. पण हिला काही कमी होते का? गेली न लात मारली त्याला बळच. बरं झालं. आता लात मारल्यावर ते काही सोडतंय का? नाही. हा धरला पाय, बरं झालं. अशी पण लय 25 आगाऊ होती. ठिकाणी चावलंय ते आणि त्यातल्या त्यात माझे सासरे एकपट
माझ्या सासऱ्यांनी काय केलं, दवाखान्यात नेलं आणि तिला सांगितलं 32 इंजेक्शन घ्यायचे. बापरे, एक दिवसाआड 32 इंजेक्शन. अवघडच आहे. नाही बेंबीत देते ते पण इंजेक्शन. हा अगं आता बेंबीत नसतात, मग? आता खांद्यावर असतात फक्त 7. पण तिला बळच आम्ही देणार आहे आता. तिची जिरलीच पाहिजे चांगली. कशी आहे माहिती लय आगाऊ आहे ना बाई. मग सगळ्यांना केवढा त्रास देती. मला तर लय भांडू भांडू घुसकट मला केवढा त्रास दिलेला आहे तिने सुरुवातीला. बरोबर. आता मी पण आहे ना बघ कशी करते. तिला असंच आहे ना काहीतरी ना करून खाऊ घालणार बिना तिखटा तुपात मिठाचं. हा, तेलाचं बिना तेलाचं. नको तेल टाकून खाऊ घाल म्हणजे पिसळन ती पण. पण मला चावली पहिल्यांदा मग. नाही सावत ती, गरम पाणी वाटायचं म्हणजे जाईल म्हणून. बरं आई ये मग हा, जेवायला. येते. चालतंय चल, मला अजून निमंत्रण जा, द्यायचंय मी चालले सगळ्यांना. रानात. हा बरं, दवर चालेल. कामावरते ये लवकर मग. हो येते. हा काय तोंड सोडीत बसली? अय वैशू, चल ना जेवायला. कुणाच्या इथं जेवायला? तुझ्या सुनाच्या इथं. आणि माझ्या सुनाच्या इथं काय? आणि काय जेवण आहे शेवट? पुरणपोळ्याचा स्वयंपाक सवास नाही तिच्या आज. पुरणपोळ्या सवासणी काय केल्यात? अगं तुला कुत्रा चावला म्हणून तिने सवास नाही घातल्या. हा, येडी बिडी का काय? नवस काय केला होता तिने नवस. म्हणजे कुत्रा चावलं पाहिजे म्हणून काय? पिसाळा कुत्रा चावा म्हणून म्हणून ते सवस नाही. आणि सगळ्या अख्ख्या गावाला मी सांगितलं. म्हणलं पोळ्याचा स्वयंपाक का मग 7 करते? जणी ह्याच्या असतात ना, काय ते मावलायच्या, सवाशणी. 7 जणी मावलायच्या. हिने किती घातल्यात? 32 घातल्यात. ते म्हणले 32 इंजेक्शन द्यायच्यात ना म्हणून 32 सवासणी घालायच्यात. बघ आता ह्यो स्वयंपाक. हा, तरी म्हणलं पोर मला बाहेर इतका काढून मला टाका ना. पाण्यामध्ये बाकर भिजून घालून राहिले तुम्ही सगळेजण. आता तुला आणि नाही ना काय सवासणी त्याला घालायला लागली काय ती? आणि ती एवढं पण मला म्हणली तेलकट खाऊ घालते आणि नाही का पिसळी की गरम पाणी वत्ते अंग म्हणजे मरून जाईल. बघ आता ह्यो देव. हा खरंच म्हणली ती मला. बरं, ते वाढून ठेवलंय तू आता. तुम्ही तर नाही सांगितलं तसं मी काय? कशाला सांगू? तुला नाही मला काय काय यायचं जेवायला? अगं बाई मी कस काय जाय, मला कुत्र चावलंय. अगं मग सवासणी तुझ्याच घातल्यात ना, चल ना. नवस घे पेडून तेवढा. हा, म्हणजे तू पाया बिया पडावा तिथं. हाय का नाही? हा. म्हणजे नवसच पिटन डायरेक्ट मी बाई. पिसळूनच जाईल. नाही, किती नाही, अवघड आहे बाई. तिने कसा सासूला केलाय कुत्र आता? चावलं. कुत्र्याचं बरं व्हावं म्हणून केलाय. का मी पिसळा म्हणून केलाय? आता त्याचं नाही मला एवढं कळत बरं का, पण आता केलायच ना नवस. ती काय कवायचं आता एवढ्या सवाशनी 3 जेवाय आलेत म्हणल्या. साप जाळ पण किती अवघड आहे बाई. सुनाचं सासूला कुत्र चावलं तिने 32 सवासणी जीव घालते. असे सुने ना प्रत्येकाला भेटावा. हा ना. हाय का नाही? खरं. तुला तर सगळ्यात पहिले भेटावा. हा, खरंच. किती जीव लावले पण मला ना आमची. तुझी लय दया माया येऊ राहिले आज. काय झालंय काय काय माहिती, जाती काय काय माहित नाही. काय? पण पुढे काय जेवाय रे सांगते आपली सवाशनी. अहो तुमच्यामुळे तर त्या पोरांनी पुची ओळखली. जरा शांत हा. बसा ना. नाही नाही, लय अवघड झाले आज. आपला पाय जाग्यावर ठेवला असता तर काय सवाशनीची मरणाचा स्वयंपाक पोराचा व्हायला जाईन आता त्यो. लोक खाऊन जाते 32 सवाशनी, त्याच्या मागे 10-15 पोरण. आता बाया काय मोकळे येते का इथं? 1.5 महिना त्याला किराणा गेला असता. इथं लात घालीत बसली कुत्र्याला. आणि मी सांगितलं का तिला सवासणी घालायला? तिला नाही अहो सांगितलं ती ती. म्हणती कुत्र चावा म्हणून नवस केलाय सुनानी. नसन हिचं यांचं काहीतरी गैरसमज असेल. मला तसं सांगितलं आणि माझं काय कसं कापली गैरसमज कधी? होईल. नाही संस्कार चांगले आहेत तिचे आव. चला बरं मला बघू द्या संस्कार. नाही पण मला आज तुला लय म्हणता दया येतं? माया येऊ राहिली. असं वाटतंय ना की नाही का, लवकर गेली पाहिजे नाही हो तसं नाही. मैत्रिणी माझी कशी का म्हणजे जेवाय हो जेवाय हा, तिथं. जेवाय. तुम्ही जिथं चालला तिथं. जेवायलाच ना. मग तुला काय वाटलं? तुला काय बघ जाऊन बाई देतो मी तुझा इथं? नवरा, चल. तुझ्या नवऱ्याला वाटतंय घास तू खा. जावा म्हणून लवकर. ठीक आहे ना. तुला चटईवर बसायला बोलिला असेल ना. चल हा, चटईवर बसू आपण. मागचा पाय पुढे टाकव. हळूच चल बाई, हळूच. मी धरते. ये बाई. हा. एक तर नाही तर पिसळी काय म्हणजे वाजनात जाईन नको लवकर. चलू. पिसळे की जाशील लवकर. काय? अशी सुन अगं म्हणली. तू माझी मैत्रीण आहे का? अगं तिची सून मैत्रीण म्हणली तुझी. बस खाली, हळूच बस. सुनेला हाका मारून घेऊ काय? पायल पांड्या सवासनी जेवाय आल्यात. अजून कोणी आलं नाही का? मी एकटीच आले. किती वेळ जेवायला किती टायमिंग? आपण बसा बसा. बरं ते बरं ना पाय. हा बरं आहे ना. ती वर कर नाही आम्हाला असं नव्हतं वर धर. माहिती. पटकन बघू दे लोकांना. नाही नाही आम्हाला नव्हतं माहिती पण ती तुमची सुनबाई म्हणली सासू चांगली चिरली 32 इंजेक्शन घ्यायचे 32 सवासनी जीव घालायचे आणि एक मसुबा. मग मला बोलावलं आणि मग ते चेअरमन कोणासाठी आले? चेअरमन बी आलाय ना माझ्या काय साठी आले ते? जेवायला. साजवा म्हणून. सांजोबा म्हणून आलं. हा, म्हणजे मग कुत्र्याच्या म्हणजे कुत्र्याच्या जागेवर हे आलं काय? कुत्र्याच्या जागा आम्ही दोघं जण आलो. कुत्र्याच्या जागेवर? हा कुत्र्याच आहे तुम्ही? आम्ही कुत्रे म्हणूनच आलो. अवघड झालं बरं. काच? बरं बोला ना ते सुनबाई. admit केलं. हो, चला या ना. मेलं. काय आलं जेवणाचं? आले का सगळे? हा मग यांना का म्हणून नव्हतं बोलावलं? बाकीच्या आणि आता का म्हणून तू नव्हतं सांगितलं ना काय? जेवायला. हा बाकीच्या बोलवले आणि होते. आपण येऊन राहिलेत. आपण ती सात आता नाही याला का म्हणून नाही बोलावलं ना सासू सासऱ्याला जेवायला? अहो, आता ते त्यांना कुत्रा चावलंय. हा मग सासऱ्याला काय मांजर चावलं होतं.
मग सासरे तर आता माझ्याकडेच आहेत जेवायला मग हा, त्यांना काय मी आम्हाला घरी जेवत आता असतो. काय घरात तुम्हाला जेवण? माहिती होतं का बायकोच्या सवासनी घातल्यात इंजेक्शनावरून एक 32 आता मी तिला म्हणलं होतं, ती म्हणली किती इंजेक्शन द्यायच्यात, म्हणलं जर 32. कुत्रा चावलं 32 घालते ही मेल्यावर माझ्या आंदोलन तू सगळं गावात जेव घालशील. आणि मग तिथं काय विषय तेव्हा चालू गावी. अहो तसं नाही मी काय कुत्र चावलं म्हणून नाही सवासनी घातल्या बरं व्हा म्हणलं बरं व्हावं म्हणून घातल्यात हा. किती हुशार आहे. तू काय म्हणली आणि आम्हाला जर सांगितलं तर सांगतो आम्ही तिचं काय चुकलं ऐका काय असतं माहितीये का साधा असतात सवासनी बरोबर सासूबाई पण ते तुम्हाला 32 वेळा इंजेक्शन टोचणार आहे का 32 म्हणून मी 32 सवासनी घातल्या मला माहिती होतं ही खोटं बोलणार आहे असं म्हणून विषय. मी हिचा व्हिडिओ काढून किती घेतला. खोटं बोलती किती सुनेचा व्हिडिओ काढून घेतला होता कुठं हिचा. दाखव बरं माझ्याकडे व्हिडिओ आहे. काय म्हणली माहिती का लय चाट आहे. माझ्या सासूने झाली माझी लय काढली. जिरवली. मुरळी माझ्या सासूने माझी लय जिरवली म्हणून तिला कुत्र चावले आनंदात हा. सवासनी जेवायला घातली. आणि ते पण म्हणली पाणी वतून मारून टाकणार आहे मी गरम पाणी वतून त्याच्यापेक्षा आहे ना मी म्हणतो, असं नाही म्हणते. ए गप्पे तू ए, तूच मला सल्ला हा दिला. तूच मला सल्ला दिला दाखव व्हिडिओ व्हिडिओ माझ्याकडे दाखवा तिला दाखवा व्हिडिओ सांगा. ए माहिती आहे आम्हाला त्याच्यामध्ये काय ही मला म्हणली का तू आहे ना काय कर मुद्दाम तेलकट खाऊ घाल तुझ्या सासूला बघा व्हिडिओ मध्ये असल आणि अरे मला माझ्या मी तुमचं काय करू मला सांगायला होती ती व्हिडिओ माझ्याकडे असू दे, असू दे, असू दे, नको गप्प काय बस बोलू. तू. मला लय आवड झालं. अरे मी आहे ना, तुला काय बोलायचं ते बोल, मी आहे. अहो, मला काय लय म्हणते? अवघड झाला वहिनीचं आता काय थोडे दिवस राहायचं. माझा पाय माझं कुत्र मला चावलं तुम्ही का म्हणून टेन्शन कुत्र घेत आमचं होतं तुम्हाला चावला असं बोला, माझं काहीतरी. कुत्रं. त्याच्यावर शायनिंग तू आणाय गेली. माझा पाय मला कुत्र चावलं आता ते तुम्ही माझं कुत्रं मेलं ना याचं मेलं याचं अहो काय? यांचं कुत्र तुमचं होतं दोघात सामायिक पाहिलेलं होतं. शेजारी शेजारी पण काय जोडले बाय कुत्र चावलं कुत्र तुम्हाला सामायिक कुत्र पाळायचं तुम्हाला कुत्र ते पाळायचे आमच्या एका वस्ती दोन घरासाठी एकच कुत्र काय करणार आम्ही ते? बांधव बांधित ती पण त्या दिवशी सुटलं. अवघड झालं आता पण तुमच्या कुत्र्याला त्या त्यांचं कुत्रा समजून लात मारायच्या ना ही जर सासूला कुत्र चावलं सवासनी घालते एका दिवशीच्या अन्नात बी विश्वास आहे. हा, चला मग बरं. काय नको नाही, आपल्याला नाही. असं काही नाहीये गेले असतील आता वर्षभर मटण नाही खाता येणार त्यांना अहो त्या मटणाचा जाळ झाला इथं माझ्या सुनाने माझ्या नावाच्या सवासनी घातल्या त्याचं काय अरे पण तुला अक्कल आहे का सासूला कुत्र चावले 12 टाके पडले दररोज इंजेक्शन चालले दवाखान्यात सून मग औषध आणि सवासनी घालते चांगलं अहो, असतं तुम्ही तोंड बंद कर. अहो, चांगलं असतं सवासनी कुत्रं चावलं म्हणून तो सवासनी घातल्या चांगला काय बरं होईल म्हणून घातलाय देवाचं असतं ती आता याच्याकडे व्हिडिओ आहे ना कसं काय खोटं बोलत ते मला एक सांग तसे बी रोज तू किती चपात्या खायची. तुम्ही तोंड बंद दोन केलं time बरोबर आहे ना तुम्ही त्याला त्याला इंटरनेट हिशोब माणूस आहे आज आपलं वाचत आहे ना, त्या पोरांना वाटलं लोकांनी खाल्लेलं परवडलं. अन्नदान केलं हा नवरा आहे कशाचा बाबा आहे तेच काय नाही मला अरे माय लेख सोना काही कमी वाटले का तुला? काय आहो दाजी तुम्ही बायकोचं एवढं नाही दुखत आहे इंजेक्शन मीच देतो त्यांना. मग रोडला बॅनर लावलाय आईला कुत्र चावलं म्हणून सवासनी जेवायला. वहिनी हा बॅनरचा फोटो आहे माझ्याकडे काही सांगू बघ नका बघ फोटो बघ हे बघ. गावाच्या कोपऱ्यात लावला इशू मग का नको गावात फोटो तो तुझा फोटो आहे. तात्याने असा हात केला आम्ही नाही तात्याने लावला अगं बाया 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 ए बाबा या अरे का- या काय? आपल्या गावात मोठ्या याला माणसाला पाहिजे, पडलं पाहिजे. कुत्रे चावले काय सगळ्या? येडे बिडेत का काय तुम्ही साडक्या डोक्याच्या करते असा दोन दोन चिन्ह दाखवतोय. हा. एकांना म्हणलं दुसरा बाई असा करू नये. एकाला चावलेलं आहे असं केलेलं आहे म्या. या काही दोन्ही बोट सरळ नाही केलेली. ए, एका पायाला ऐक ना. इकडं चावलेलं. कुत्र चावल्यावर जर तो बॅनर लागत तू मेल्यावर काय होईल? हो. मला वाटतं जिल्ह्यातच बॅनर कसलं नाही लागला लावणार मी त्या टायमाला नाही, पण कुत्र्याची पराक्रम. पण मी माझ्या घरावर तुझा फोटो लावे ना त्या पोस्टरवर काय आहे माहिती का मग आता काय त्या पोस्टरवर तू असे टंगड्यावर केले बरं का थोडी अशी साडी आणि कुत्र चावत आहे असं पोस्टर आहे तो असं. हो मग अहो, तर त्यामुळे नाही सासूबाई ते एवढं का नाही. का अरे, लावलंय? का ही लावलंय? काम हलक्या फुलक्याची आहेत का? हा. गोरगरिबाची आहेत का? कुत्र चावलेलं जर गावात नजर पडत आहे ह्यो राजेश तर उद्या जर काही घडलं तर अख्ख्या तालुक्यात नजर पडाय बसले. राजेश ताटी अहो, ही वाघाची कामं आहेत कुत्र्याला लात घालणं म्हणजे. तात्या. इडी का तो भिऊ नको आम्ही तुझ्या पाठीशी. हो तात्या पण तुम्ही का बॅनर या ते खानदानी गेले चला आपलं ए बाबा आम्हाला नको जेवायला. जेवायचं नाही. तुम्ही कुत्र्याचं इंजेक्शन देता. तुम्हीच का? बोला आता, तुमचा काय भरोसा चेअरमन चला. म्हणतोय. नको, नको. जेवायचंय काय उठा बेकाराच्या अवलाद हे जर इंजेक्शन तुम्ही त्याच्या सोडायला असलं नीट व्हायचं तर आम्ही व्हायचो कुत्र्याने भोकाची पाळी यायची आमची चला तुम्ही 2 मिनिट बसा. आणि तू खाऊ नको बरं का लय मटणार ना दे बरं का वहिनीला हा दिसडच लागतं तू मला म्हणतो बर त्याला उपाय काय करायचा तुम्ही आणून दिल तर. असलं तुझ्या डोकं डोकं ए, आहे, आहे. माझ्या डोक्यात उपाय आहे. माझ्या उसात एक डुकर आहे नाही, नाही, 40-50 ती नाही. किलोचं. एकदा कापून नाही, फ्रीज मध्ये ए सडक्या वाहनाच्या तूच खाय तिकडे दुकान जा बायकोला
डुकराचं मटण खाल्लं पिसळत नाही माणूस तुला काय झालं तुला काय? व्हायला खरं आहे. कसला हुशार काय हुशार माणूस नाही मी ती जमतच नाही अहो डुकराचं मटण खाल्लं तर माणूस पिसळत नाही अजिबात नाही भूत पण लागत नाही यांच्या नाही सावासनी फेल गेल्या तर मला इच्छा कुत्रच खाल्लं नसतं काय आणि हे वाटलं तर आमच्या मेलला कुत्रा फ्रीज मध्ये ठेवू तुला चार आणून हा, चला एक तुम्ही चला. मी बघते काय आता करायचं. ऐक ना तू माझं काय म्हणणं आता ही लोक काही बॉम्बला त्या इकडे हे लोक सासूबाई ऐका लोक काही आता काय माझ्या दोराची काय? काय झालं आता काय म्हणणं? काय म्हणणं? अहो तुम्ही 2 मिनिटं ऐका 2 मिनिटं चुप बाबा. 2 मिनिटं ऐका तर तू खरं तुझं काम कर काय? 32 सावासनी जीव घालती नाही चल. तुझं काय म्हणणे ती तात्याने बॅनर काय? लावला तात्याने असा बॅनर लावला तू बॅनरचा जाळ कर लवकर निघ. तात्या ही काय एक दोन त्यासाठी मी दवाखान्यात आई घालीत होतो का तुझं नीट होतो. कुठं बॅनर ही लावता असं जाऊ खायला काय नाही कुठं तुम्ही ऐक. गोळी घ्या गोळी निघ. गोळी घेतलेली गोळी घ्या गोळी. गोळी विसरली का काय ए, ती गोळी घेतली का? निघा ओ, निघा चला. अहो, गोळी काम कर, विसरली गोळी. का? ए, जा. हे तात्या धरा तुम्ही येडेवाणी करायला गोळी लागले. विसरली काय? अहो, पिसाळायला लागल्या त्या पिसाळी पिसाळी अरे बाबा, ए. पिसाळायला लागल्या. खाली बस खाली बस खाली बस पिसाळी पाव चालेल. ए, खाऊन झालं काय पाणी? आई, माणसं खरंच खाली बस खाली बस खाली बस. ए, दावा दावा ए, दावा नाही बाबा. अरे काय उद्या वाढ ठेवलं? काय माणसं कुठून आणलेत बाई? तुला काय हा, अँब्युलन्सला फोन करा. जा, 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 सडक्या. दाव पाय गावात अरे जा, मागं जा, जा तू. अरे काय येडे काय नको ते गावाला झालंच काय एका इंजेक्शन साठी गावाला जात होईन गावाला घ्या ना मागं असंच बांधून ठेवा हे मागं घ्या हे ना याला दरवाजाला बांधून ठेव. असं धरून ठेव, तात्या. पट्टीचा पाय नाही ना डोळ्याला लागून. अहो खिडकीला तिथे चावल लांबून तिथे चावल लांबून आता नाही चावायची का चावशील झालं का? अरे पण मी नको ना उद्या वाढू तू सोडा लवकर ते. नाही नाही का हे सोडू अहो नको सोडा ना ते. मूर्ख आहे का तुम्ही? म्हणजे काय मला आता चावायची काय तुला बरं जा, जे करा ते करा जा. मुस्क आहे का मुस्क मुस्क घालाय रे तुम्हाला चाव. आता नाही चावत तशी चांगली आता आहे. नाही आता शांत झाले काय नाही याची? हा शांत झाले शांत अरे हे हसायला लागली. मग येडेवाणी करतं माणूस तसं अहो, ए, सोडा. तात्या पिसाळल्यावर असंच असतंय समोर सोडून बघ. तुला का? थांब आता त्याच्यावर हसत एक उपाय आहे एक आपल्याला खरंच पिसळ बघायचं का नाही. तुला पाणी टाका बरोबर तात्या, ए, आई ना पागल आहे काय? तुला आई हसून गुंडी ती तात्या तू येडेवाणी नको करू उठल्यावर काय चावून काय सुटली ना लय चावून एक तर चॅन देऊन बघतो काय होते मला बघू दे. अहो, बसा मग तुम्ही तात्या ए, हो बापरे, चला तू सावध राहा आपलं चला तू तुम्ही सावध राहा ती आता आहे ना सुटलं पांड्या तू दावा हातात धर बरं का जर काय माया घेऊन झाली तर बघ मला काय सांगायचं नाही ना का सुधरत आहे नाही अजून काय नाही काय सडक्या वाला. याच्यात सोडलंय काय पाणी धर. सडक्या वालाच्या